नागपुर के सेंट्रल जेल में एक अद्भुत दृश्य देखने को मिला जब मशहूर शेफ विष्णु मनोहर ने 10 बाय 10 फीट की कढ़ाई में एकता खिचड़ी तैयार की। 3000 कैदियों की सहभागिता से बनी यह महाखिचड़ी प्रेम, मानवता और एकता का अनूठा संदेश देती है। नागपुर के सेंट्रल जेल में एक बेहद अनोखा और प्रेरक आयोजन हुआ। महाराष्ट्र के सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर ने जेल परिसर में 10 बाय 10 फुट की विशाल कढ़ाई में एकता खिचड़ी तैयार की, जिसे लगभग 3000 कैदियों के बीच वितरित किया गया। सुबह 7 बजे से शुरू हुई इस प्रक्रिया में कैदियों ने खुद भी सक्रियता से हिस्सा लिया, सब्जियां काटी, दालें धोए, मसाले तैयार किए और पूरे संयम व उत्साह के साथ सहयोग किया। आज नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे कारागृहातील बंदी बांधवांसाठी सेलिब्रिटी शेफ माननीय श्री विष्णुजी मनोहर यांच्या हस्ते एकता खिचडी ही बनविण्यात आलेली आहे आणि आजच्या या आमच्या एकता खिचडी बनविण्याच्या या कार्यक्रमाला माननीय अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्री वारके साहेब, कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्री देसाई साहेब, कारागृह अधीक्षक माननीय श्री वैभव आगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय श्री विष्णुजी मनोहर यांच्या हस्ते आज या ठिकाणी कारागृहातील 3000 बंद्यांसाठी ही एकता खिचडी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। खिचडी हा एक आपला राष्ट्रीय पदार्थ आहे आणि या खिचडीमध्ये ज्या पद्धतीनं सर्व विविध तांदूळ आहेत, डाळी आहेत, मसाले आहेत, भाज्या आहेत आणि अशा प्रकारची ही सकस खिचडी कारागृहामध्ये तयार करण्यात आलेली आहे। कारागृहाचं ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन आहे आणि बंदी हा देखील एक समाजाचा घटक आहे आणि याच हेतूने स्वतः विष्णुजी हे कारागृहामध्ये आले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने कारागृहातील बंद्यांसाठी ही खिचडी या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्याचं वाटप आज कारागृहातील बंद्यांना या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि या ठिकाणी खिचडी बनविण्यासाठी जे रॉ मटेरियल वापरण्यात आलं तर कारागृहातील बंद्यांसाठी शासनाची अधिसूचना ठरवून देण्यात आलेली आहे की कारागृहातील प्रत्येक बंद्याला किती आहार दिला जावा आणि त्यातीलच आहारातील घटक हे घेऊन त्यांना ही खिचडी बनविण्यात आलेली आहे। यह पहल सिर्फ एक भोजन नहीं बल्कि प्रेम, समानता और सामूहिकता का जीवंत प्रतीक बनी। जेल प्रशासन के मार्गदर्शन में पूरी व्यवस्था स्वच्छ, सुरक्षित और अनुशासित रखी गई। यह कार्यक्रम कैदियों के मानसिक और सामाजिक पुनर्वास की दिशा में भी एक महत्वपूर्ण कदम साबित हुआ। कारागृहामध्ये मी आलो आहे आणि यापूर्वी जे काय 30-31 वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवले त्यापेक्षा खरंच वेगळी एक अनुभूती होती आणि नेहमी मी आमची इच्छा आगे मॅडम आहेत त्यांच्याकडे नेहमी बोलून दाखवायचो की मॅडम मला एकदा कैद्यांसाठी काहीतरी बनवायचं आहे आणि त्यांच्या अथक प्रयत्नानंतर 1 वर्षानंतर परमिशन मिळाली। म्हणजे आजपर्यंत असं घडलं नाही असं त्या म्हणत होत्या की जेलच्या बाहेरचं कोणीतरी येऊन स्वयंपाक करतं आहे आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात। तर मला नेहमी वाटतं की का एका विशिष्ट समाजाला किंवा विशिष्ट समाजापेक्षा लोकांना आपण एका वर्गाला सर्व करतो तर हा आनंद सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि म्हणून ही इच्छा आज माझी पूर्ण झाली। मी खूप धन्यवाद देतो इथले अधीक्षक आगे साहेब आणि मॅडम दोघांनी सुद्धा खूप सपोर्ट केला। त्याच्यानंतरचा जो सपोर्ट आहे तो कैद्यांकडनं मिळाला। म्हणजे कैद्यांकडनं काम करून घेताना एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये होता। सकाळी 7ला आम्ही आलो, त्याच्या आधी त्यांचं झाडून पुसून सगळं तयार होतं आणि तुम्हाला सांगतो की स्क्रॅचपासून सुरुवात केली। 3 तासामध्ये हे सगळं तयार झालं की जे आम्ही जनरल जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड करतो 8-8, 10-10 तासाची तयारी असते, तिथे पटापट सगळ्यांनी केलं आणि नंतर आता तुम्ही पाहाल की खिचडी तयार झाली तर ते वाटणारे नाही की एवढी 3000 किलो जवळपास खिचडी तिथे तयार झाली। याच्यात एक आव्हान असं होतं की ज्यावेळी खिचडी तयार केली यांचं शासनाचे कुठलेही नियम न ओलांडता त्यांनी सगळ्या सोयी आम्हाला उपलब्ध करून दिल्या। ही खूप महत्त्वाची आणि वाखाणण्यासारखी गोष्ट आहे। नाही तर अशावेळी होतं कधी कधी नाही कर डालो वगैरे असं नाही, त्यांनी बरोबर काटेकोरपणे नियम पाळले। आम्हीसुद्धा त्याला दुजोरा दिला आणि जे कैद्यांना रोजचं मोजलेलं धान्य असतं, तेवढ्या कॅलरीज असतात, त्या सगळ्या त्यांना वरण भात भाजी पोळी याच्यातून मिळत असतं। आणि मी 2 दिवस इथे जेव्हा आधी आलो तर कैद्यांसाठी जाणारा स्वयंपाक मला त्यांनी चेक करायला दिला। आज सकाळी पण आलो तर कैद्यांसाठी जो ब्रेकफास्ट केला होता तो चेक केला। चेक करण्यापेक्षा टेस्ट पाहिली तर खरंच ती अप्रतिम आणि वेगळी होती। 1-2 गोष्टी वगळता त्याच्यामध्ये त्यांचे काही नियम जे पहिलेपासून घातलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं बदल करून तो एक छान पदार्थ त्यांना देत आहे आणि तेवढ्या कॅलरीज कशा जातील हे या खिचडीमध्ये केलं की एकाच खिचडीतून त्यांना दिवसभराचा तो त्यांना आहार मिळेल
आणि मी प्रशासनाचे खूप धन्यवाद देतो की मला हा त्यांनी एक छान मौका दिला. खूपच सुंदर अनुभव राहिला आणि एक पॉझिटिव्हिटी इथे आल्यानंतर म्हणजे खरं असतं आत्ता आगे साहेबांनी म्हटलं की इथे जेव्हा अधीक्षक म्हणून जेव्हा येतो तेव्हा एक निगेटिव्हिटी असते की अरे या जेलमध्ये आपल्याला जायचं आहे. कैद्यांमध्ये सुद्धा निगेटिव्हिटी असते, पण एखादा प्रशासन करता जर पॉझिटिव्ह असेल, कैद्यांच्या बाबतीत त्याला संवेदना असेल, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नागपूरचं सेंट्रल जेल की एक पॉझिटिव्ह वातावरण होतं. सकाळी उठून छान भक्तिगीतं लागली होती, सडा संवर्धन केलं होतं. त्याच्यामुळे एक खूप वेगळ्या आनंदामध्ये आम्ही हा प्रकार केला. आणि जेव्हा आनंदात एखादं काम आपण करतो, मग तो पदार्थ असेल, एखादं काम असेल, अगदी झाडू लावण्याचं कामसुद्धा जर आनंदात केलं तर छानच होतं. शेफ विष्णु मनोहर ने बताया कि इस विचार की प्रेरणा उन्हें एक पूर्व बंदी की भावनात्मक बात से मिली थी. एकता खिचड़ी ने जेल में इंसानियत और बदलाव की नई खुशबू बिखेर दी. अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स. यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं. श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है. जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई. सेवा ही सबसे बड़ा धर्म. हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई. सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य. करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई. कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में. मौका सीमित है. आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने.